ड्रग्सच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील या बाबतीमध्ये सभागृहामध्ये याच अधिवेशनामध्ये घोषणा देखील केलेली आहे की झिरो टॉलरन्स पॉलिसी म्हणजे फक्त अटक करणे किंवा कारवाई करणे असे नाही। हे ड्रग्सचं रॅकेट नक्कीच एक चिंतेची बाब आहे। महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या, पुण्यासारख्या, नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये ड्रग्स हे अतिशय सोप्यारित्या बनवता येतात, ते विकता येतात आणि हे सगळं सिंडिकेट चालत असताना जर का कोणी पोलीस अधिकारी ह्या जर का कोणा ड्रग पेडलर सोबत किंवा कोणासोबत जर का आढळला करत किंवा त्यांना मदत करत असताना आढळला तर त्याच्यावरती सस्पेन्शन नाही, त्याला बडतर्फ केलं जाईल। तर इतका कडक कारवाई करायची आपली तयारी आहे, कारण शेवटी आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य याच्यावरती निर्भर आहे। आणि अशा वेळेस नक्कीच आपण जे इथे मुद्दा मांडलेला आहे की ड्रग्सची कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये काही कायदे हे नक्की आपल्या अडचणीमध्ये येतात। त्याच्यामध्ये 10 ग्रामपेक्षा जास्त ड्रग्ज जर कोणाकडे सापडलं तर आपण त्याला पेडलर म्हणून आपण त्याला ट्रीट करतो। 50 ग्रामपेक्षा जास्त जर का तिथे ड्रग्ज जर का सापडलं त्याला कमीत कमी 2 ते 3 वर्षांची शिक्षा असते आणि तो अटक राहतो। तर अशा वेळेला आपला जो प्रश्न होता स्पेसिफिक की 50 ग्रामच्या आतमध्ये जर का ड्रग सापडलं किंवा जर का कोणी त्याच्यामध्ये पेडलर जर का सापडले तर त्याला देखील तीच कडक शिक्षा व्हावी।